श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आजच्या सुरुवात करते. मंडळींनो, आपण सर्वच जणांची जन्मपत्रिका ही असेलच. जन्मपत्रिका आपण ही का काढतो? कारण की पुढे जाऊन आपल्या लहान बाळांची किंवा प्रत्येकाचे आयुष्य कसे आहे हे आपल्याला किंवा काय आयुष्यामध्ये होणार आहे किंवा आपले ग्रह तारे कसे आहेत हे आपल्याला जन्मपत्रिकेवरून कळत असतात. प्रत्येकाची जन्मपत्रिका तुमची असेलच, प्रत्येकाचीच. आता जन्मपत्रिका ही आपण का करतो? कारण की त्याच्यामध्ये जे काही ग्रह तारे आहेत त्याच्यावरून आपल्याला जे काही पंडित आहेत, ब्राह्मण आहेत ते सांगत असतात की आपले ग्रह तारे कसे आहेत, चांगले आहेत का वाईट आहेत ते सांगत असतात. कारण की आपल्या जन्मपत्रिकेतील ग्रह तारे जे आहेत जर चांगले असतील तर त्याचा चांगला परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो, आपल्या जीवनावर होत असतो. जर वाईट असतील तर किंवा खराब असतील काही ग्रह तारे तर नक्कीच त्याचा वाईट परिणाम, दूषित परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो. त्याच्याच बद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी माहिती शेअर करणार आहे आणि तुम्हाला थंबनेलवरून कळालं असेलच. कारण की खरंच सांगते की जन्मपत्रिकेतील ग्रह ताऱ्यांचा खरंच आपल्या आयुष्यावरती परिणाम होत असतो. खूप मोठी लक्षणं आपल्या आयुष्यामध्ये दिसून येतात. त्यासाठीच मी आज तुम्हाला घेऊन आले आहे माहिती, ती म्हणजेच किंवा चंद्रग्रह. जर एखाद्याच्या पत्रिकेतील, जन्मपत्रिकेतील चंद्रग्रह जर दूषित झाला असेल, खराब झाला असेल तर त्याची काय लक्षणं आपल्या आयुष्यामध्ये दिसतात आणि त्याच्यावरती अतिशय प्रभावशाली आणि अतिउच्च कोटीची सेवा मी घेऊन आलेली आहे, जी प्रत्येकाला करता येईल अशी आहे. घरातल्या घरातच ही सेवा करायची आहे, पण खूप जास्त तात्काळ फळ देणारी ही सेवा आहे, जी प्रत्येकाने करावी. कारण की जी लक्षणं मी सांगणार आहे तुम्हाला आता, ती लक्षणं तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एकदा ना एकदा तरी झाली असेलच, घडून गेली असेलच. का? कारण की कसं असतं, एक पडाव असतो आपल्या आयुष्यामधला. ज्यावेळेस आपले ग्रह तारे किंवा चंद्रग्रह दूषित झाला असेल, खराब झाला असेल तर ही लक्षणं आपल्या आयुष्यामध्ये दिसून येतात. चला तर आपण ती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. ती सेवा काय आहे, ती लक्षणं काय आहेत आणि ती प्रभावशाली सेवा कशी करायची ती पण जाणून घेऊयात. त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित कळेल आणि माहिती पण पोहोचेल. आणि त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरू नका. तर मंडळींनो, आपल्या जन्मपत्रिकेमध्ये आपल्याला माहिती आहे की चंद्रग्रह, तारे वगैरे असे काही गोष्टी असतात. पण त्यातल्या त्यात जर आपल्या जन्मपत्रिकेतील चंद्रग्रह जर खराब झाला असेल, दूषित झाला असेल, उदाहरणार्थ चंद्र राहू आणि चंद्र केतू ह्या दोघांची युती अशी असेल की ती म्हणजे एका घरामध्ये असेल. जन्मपत्रिकेच्या भाषेवरून तुम्हाला सांगते आहे, चंद्र राहू आणि चंद्र केतू अशा युतीमध्ये एका घरात असतील किंवा अशा काहीतरी अनिष्ट युतीमध्ये असतील तर त्याचे दूषित परिणाम आपल्या आयुष्यामध्ये दिसून येतात. तात्पर्य काय, की जर तुमच्या जन्मपत्रिकेतील चंद्रग्रह जर दूषित झाला असेल, खराब झाला असेल तर तुम्हाला ही समोरची लक्षणं दिसून येतात. तुम्ही सगळ्यांनी आवर्जून पडताळून पहा की लक्षणं तुमच्या घरातल्या कोणाच्या व्यक्तीमध्ये आहेत का किंवा तुमच्यामध्ये सुद्धा आहेत का. मी तुम्हाला सांगते आता. तर सर्वप्रथम ह्या ज्या व्यक्ती आहेत ज्यांच्या जन्मपत्रिकेमध्ये चंद्रग्रह दूषित झाला आहे त्या व्यक्तीमधील लक्षणं काय असतात, तर ती व्यक्ती खूप जास्त गोंधळलेली असते, मानसिकरित्या खूप खचलेली असते. त्याचबरोबर ह्या व्यक्तींच्या स्वभावामध्ये खूप जास्त प्रमाणात चिडचिडेपणा आलेला असतो. ही व्यक्ती आपल्या कम्फर्ट झोनमध्ये राहण्यासाठी खूप जास्त प्रयत्न करते. ती तिचा कम्फर्ट झोन सोडून कधीच बाहेर पडत नाही. ह्या व्यक्तींचं मन कधी स्थिर असतच नाही. त्याचबरोबर ही व्यक्ती सतत गोंधळलेली असते. कुठल्याच कामामध्ये तिची अनिश्चितता असते. म्हणतात ना की एखादं काम हाती घेतलं की ते पूर्णत्वाला ती नेत नाही किंवा एखादं काम मी करते किंवा मी म्हणजे ठरवते की हे काम मला करायचंय, पण ती करावं की नाही हे लगेच तिला म्हणजे विचार येतो मनामध्ये. अनिश्चितता असते प्रत्येक काम करण्यामध्ये. त्याचबरोबर ह्या व्यक्ती जे आहे ते चटकन निराश होतात आणि हताश होतात. ह्या व्यक्तींच्या स्वभावामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे चिडचिडेपणा असतो. त्याचबरोबर या व्यक्तींना मातृदोष आणि पितृदोषाचा पण त्रास होत असतो. आणि त्याचबरोबर अनेक दैवी आणि त्याचबरोबर वाईट हेतूने मानव निर्मित बाधांचा सुद्धा त्रास या व्यक्तींना होत असतो. आणि त्याचबरोबर अजून तुम्हाला काही लक्षणं मी सांगते, ती म्हणजेच किंवा प्रत्येक कामामध्ये या व्यक्तींची जी काही इच्छा आहे ती लवकर उडून जाते आणि लवकर या व्यक्तींवरती निगेटिव्ह गोष्टींचा खूप लवकर परिणाम होत असतो आणि या व्यक्तींच्या मनामध्ये सतत प्रकारचे एक निगेटिव्ह विचारच असतात. ह्या व्यक्ती ज्या आहेत ज्यांच्या पत्रिकेमध्ये ग्रह दूषित झाला आहे ते व्यक्ती एक प्रकारे खोटी स्वप्न पाहण्यामध्ये खूप रमलेली असतात. खोटी स्वप्न पाहणे खूप या व्यक्तींना आवडतं. त्याचबरोबर या व्यक्ती ज्या आहेत म्हणजे पुढे जाण्यापासून एखादं काम म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये, एखाद्या क्षेत्रामध्ये पुढे जाण्यापासून, पुढे पाऊल टाकण्यापासून या व्यक्ती घाबरतात. ही सगळी लक्षणं जी आहेत ती त्या चंद्रग्रह तुमचा जर जन्मपत्रिकेत खराब झाला असेल तर त्यांची ही 100% लक्षणं आहेत. ही सगळ्यांनी पडताळून बघावी. खरंच सांगते आहे, ही लक्षणं तुम्हाला दिसून येतीलच.
जर आता ही लक्षणं तुमच्या जर मध्ये असतील किंवा तुमच्या घरातल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तींमध्ये असतील, मित्रमंडळीमध्ये असतील, तर आवर्जून हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. कारण की खूप अतिउच्च कोटीची मी सेवा सांगणार आहे, जी तात्काळ फळ देणारी आहे आणि तुम्हाला लवकर प्रभाव देखील दिसून येईल. तर ती सेवा काय करायची आहे? तर या सगळ्या गोष्टींवरती आणि चंद्रग्रह दूषित झाला असेल यावरती आपल्याला महादेवांची अतिउच्च कोटीची सेवा करायची आहे. कारण की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की महादेव हे सर्व ग्रह तारे आणि सर्व पंचमहाभूतांचे अधिपती आहेत, स्वामी आहेत. कारण की भगवान महादेव हे ह्यांच्या जटेमध्ये गंगा वाहते त्यांच्या जटेमधून आणि त्यांनी चंद्राचा मुकुट परिधान केलेला आहे. असे हे महादेव जे आहेत ते अधिपती आहेत. अशा प्रकारे महादेवांची आपल्याला शिवशंकर शंभूंची अतिउच्च कोटीची सेवा करायची आहे. जी सेवा मी सांगणार आहे ती तुम्ही रोज करू शकता. जर तुम्हाला या लक्षणांचा किंवा चंद्रग्रह खूप प्रमाणामध्ये खराब झाला आहे, दूषित झाला आहे तुमच्या जन्मपत्रिकेतील आणि खूप जास्त त्रास होतो या लक्षणांचा, या गोष्टींचा तुमच्या आयुष्यामध्ये, तर रोज ही सेवा करा. आणि ज्यांना रोज शक्य नाही आहे त्यांनी आवर्जून सोमवारी तरी विशेषतः सोमवारी तरी नक्कीच ही सेवा करा, म्हणजे करा जी सांगणार आहे. ते काय करायचं आहे तुम्हाला, तर महादेवाची पिंड ही प्रत्येकाने देवघरामध्ये असेलच. तर ती महादेवाची पिंड नागविरहित महादेवाची पिंड असावी, आधी सांगते आहे. तर ती पंचमहाधातूचीच बनलेली असावी आणि ती महादेवाची पिंड काय करायचं आहे, सकाळी म्हणजे सोमवारी किंवा रोज सकाळी आंघोळ झाल्यावर शुचिर्भूत झालं की आपल्याला धूपदीप लावायचा आहे. देवाऱ्यासमोर जिथे आपलं देवघर आहे समोर पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे, पांढरं वस्त्र अंथरायचं आहे शुभ्र, आणि त्याचबरोबर तिथे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि ताम्हण असते त्या ताम्हणामध्ये महादेवाची पिंड ठेवायची आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला त्या महादेवाच्या पिंडीवरती तुम्हाला महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे 1 माळ. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुक्मिय बंधनानं मृत्युंमोक्षे महामृतात. हा महामृत्युंजय मंत्र आहे, तो तुम्हाला 1 माळ जप करायचा आहे. शुद्ध पाण्याचा अभिषेक या मंत्र स्तोत्राने तुम्हाला करायचा आहे. शुद्ध पिण्याचं पाणी घ्यायचं आहे आणि 1 माळ या मंत्राची करायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला रुद्र आणि शिवमहिम्न स्तोत्र, रुद्र तुम्हाला संस्कृतमध्ये पठण करता आलं संस्कृतमध्ये वाचन करा, नसेल तर मराठीमध्ये प्राकृतमध्ये सुद्धा आहे आपल्या नित्यसेवेच्या पोथीमध्ये, ते सुद्धा तुम्ही पठण करू शकता. आणि शिवमहिम्न स्तोत्र हे प्राकृत आणि संस्कृत दोन्हीमध्ये दिलेलं आहे, याचे सुद्धा पठण, या 3 स्तोत्रांचं पठण तुम्हाला करायचं आहे. विशेषत परत सांगते, महामृत्युंजय मंत्राची 1 माळ पूर्ण, नंतर रुद्र संस्कृत किंवा प्राकृत मध्ये करू शकता आणि शिवमहिम्न स्तोत्र संस्कृत किंवा प्राकृत मध्ये, याचं पठण करून तुम्हाला हात जोडून तुमच्याकडे जर गळती असेल अभिषेकाची, ती गळती लावून द्या आणि मंत्र स्वतःचं पठण करा. किंवा एखाद्या व्यक्तीला तुम्ही बसवा बाजूला, तुमच्या घरामध्ये कोणी असेल मुलं बाळ किंवा तुमची मिस्टर असेल त्यांना अभिषेक करायला लावा पळीनी आणि तुम्ही मंत्र स्वतःचं पठण करा तरी चालेल. पण आवर्जून, म्हणजे कसं होईल आपलं लक्ष केंद्रित राहील अभिषेकामध्ये सुद्धा, कारण की आपण अभिषेक करणार की वाचणार, आपली तारांबळ उडू शकते. म्हणून जर अभिषेक पात्र जर तुमच्याकडे असेल तर नक्कीच ते ठेवायचं, त्यात पाणी टाकायचं, तिथे थेंब थेंब पाणी गळत राहील महादेवाच्या पिंडीवरती आणि तुम्ही इकडे जे स्तोत्र मंत्र मी तुम्हाला सांगितलंय त्याचं पठण करायचंय, अतिशय मनोभावे श्रद्धेने करायचं आहे. आणि बेलपत्र वाहायचं आहे. ज्या व्यक्तीला त्रास आहे या गोष्टींचा किंवा ती व्यक्ती जर तयार नसेल हे गोष्टी म्हणजे ही सेवा करण्यासाठी, तर घरातली कोणतीही व्यक्ती ही सेवा करू शकते. आणि बेलपत्र वाहायचं आहे महादेवाला अभिषेक झाल्यावरती. आणि जे काही तीर्थ आहे ते तीर्थ अतिशय प्रभावशाली हे तीर्थ आहे. आणि हे जे कुठल्याही तीर्थ, कुठल्याही देवी देवतांचं अभिषेक केलेलं, त्यांना स्नान घातलेलं जे तीर्थ असतं ते एका टॉनिक प्रमाणे काम करत असतं. हे जे तीर्थ आहे ते आपल्याला त्या व्यक्तीला द्यायचं आहे जी व्यक्तींमध्ये ही लक्षण आहेत किंवा ज्या व्यक्तींच्या जन्मपत्रिकेमध्ये चंद्रग्रह दूषित झाला आहे, खराब झाला आहे, खूप ती व्यक्ती म्हणजे ग्रासून गेली आहे, मनाने खूप अस्वस्थ आहे, गोंधळलेली आहे, निगेटिव्ह विचार आहेत, अक्षरशः मनामध्ये आत्महत्येचे विचार तुमचे येत असतील, तर नक्कीच पूर्णपणे जीवन संपून टाकण्याचे विचार असतील, तर आवर्जून हे तीर्थ तुम्ही त्या व्यक्तीला द्यायचं, प्राशन करायला द्यायचं. आणि घरातल्या प्रत्येकाला तुम्ही द्या, प्रत्येकाला द्या. असं नाही की मला काही त्रास नाही तर मी नाही घेणार, असं नाही. पुढे भविष्यकाळामध्ये काही त्रास होऊ नये यासाठी तुम्ही आधीच ही सेवा चालू करा आणि आधीच ही सेवाचं तीर्थ तुम्ही घेत चला. घरातल्या लहान मुलापासून ज्येष्ठांपर्यंत हे तीर्थ प्रत्येकाने घ्यावं. अतिशय उच्च कोटीचं खरं सांगते ही सेवा आहे, तात्काळ फळ देणारी ही सेवा आहे. बघा, तुम्हाला लवकरात लवकर 1 महिन्यात जर तुम्ही मनोभावे श्रद्धेने रेग्युलरली जर सेवा केली रोज किंवा विशेषतः सोमवारी, तर नक्कीच तुम्हाला फळ प्राप्त झालेलं दिसून येईल. 100% ची शाश्वती मी तुम्हाला देते. कारण की महादेवांची कुठलीही सेवा करा ती अति उच्च कोटीची असते आणि लवकरात लवकर
ही आपल्याला फळप्राप्ती करून देणारी सेवा असते. त्यातल्या त्यात आपल्याला जर ही सेवा जर आपण केली तर आपल्या पत्रिकेमध्ये काही चंद्रग्रह दूषित आहे तर शुभ फळ द्यायला आपल्याला सुरुवात करेल. जी काही त्रास होतो आहे त्या ग्रहांमुळे तर तो त्रास सुद्धा पूर्णपणे निघून जाईल. तो त्रास आपल्याला होणार नाही. त्याचबरोबर शिवांची ही जी सेवा आहे, जी सांगितली मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये, ती सेवा केल्याने आपल्या मागे जर खरंच 7.5 लागली असेल शनी महादेवांची, तर ती 7.5 सुद्धा निघून जाते. अशी ही प्रभावशाली सेवा आहे, जी प्रत्येकाने करावी. आता आपली 7.5 नसेल, पण पुढे भविष्यकाळात येऊ नये म्हणून आधीच तुम्ही विशेषतः सोमवारी करा. ज्यांना रोज शक्य नाही, काही त्रास नाही आहे, त्यांनी विशेषतः सोमवारी करा. पण आवर्जून ज्यांना खूप त्रास आहे, ज्यांचा चंद्रग्रह दूषित झाला आहे, खराब झाला आहे पत्रिकेतला, त्यांनी रोज करावी ही सेवा. रोज आवर्जून. जास्त काही वेळ लागणार नाही. 3 स्तोत्र मी तुम्हाला सांगितलेले आहे. ते 3 स्तोत्र फक्त मनोभावे श्रद्धेने करा आणि ते तीर्थ प्रत्येकाने घरातल्या व्यक्तींनी घ्या. प्रत्येकाने घ्या. फक्त मासिक धर्म विटाळामध्ये स्त्रियांनी सेवा करू नका. पुरुषांनी केली तरी चालेल, पण घरातली प्रत्येक व्यक्ती ही सेवा करू शकेल अशी ही सेवा आहे. अशी ही तुम्हाला प्रभावशाली सेवा तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. कारण ती खरंच सांगते, प्रत्येक कुटुंबामध्ये किंवा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हा पडाव येतोच. मनाने खचणे किंवा गोंधळणे किंवा चंद्रग्रह आपल्या जन्मपत्रिकेतला दूषित होणे, खराब होणे, प्रत्येकाच्या आयुष्यात ही गोष्ट होतेच. त्यामुळेच ही माहिती तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण आहे. आणि जरी तुमचे कोणी जवळपास किंवा नातेवाईक, मित्रमंडळी ज्यांच्यामध्ये हा त्रास किंवा लक्षणं असेल, त्यांच्यापर्यंत नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा. कारण की या व्हिडिओमुळे ह्या माहितीमुळे किंवा या सेवेने त्यांच्या आयुष्यामध्ये नक्कीच खूप महत्त्वपूर्ण बदल होतील आणि त्यांना फरक जाणवेल. अशा प्रकारे आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.